आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक मस्त अशी रेसिपी वजडी फ्राय. तर मी कधीच म्हणजे ही रेसिपी केलेली नव्हती आणि त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवर टाकलेला नव्हता आणि आमच्या ससेभाऊला अंदाज आलेलाच आहे. गॅसवरच्या कढईत काहीतरी स्पेशल बनवून ठेवलं. मग काय गडी कट्ट्यावरनं हलतच नाही आहे. तिथंच बसलाय कढईला लक्ष ठेवून. तर चला कढईत काय आहे ते तुम्हाला दाखवते. कढईमध्ये मस्त आधी काय केलं, तेल घातलं, कांदा बारीक चिरून घेतला, मोठा कांदा घेतला, एक टोमॅटो मोठं घेतलं, तेही बारीक चिरून घेतलं. छानपैकी कांदा आधी लालसर होईपर्यंत परतून घेतला. त्याच्यात टोमॅटो घालून ते पण छान असं बारीक करून परतून घेतलेलं आहे. त्याच्यात घातलेला आहे आपला घरचा येसूर आणि मटण मसाला. आणि त्याच्या आधीच मी काय केलेलं होतं, जी वजडी आहे ती स्वच्छ ह्यांनी काय केलं होतं, गरम पाण्यामध्ये धुवून चिरून तिला मी कुकरला लसूण कोथिंबीर घालून हळद मसाला घालून शिजवून घेतलेली आहे. एकही म्हणजे पाणी थोडंही घातलेलं नाही आहे, नुसत्या वाफेवरती छान अशी शिजवून घेतली. ती आता घालायची आहे आपल्याला ह्या कांदा टोमॅटोमध्ये आणि मग नंतर परत असंच छान ताट झाकून ठेवायचं आहे. तर काय केलं, शिजलेली आहे ती पूर्ण, पण जो आपला घरचा येसूर घातला मी, मटण मसाला घातलेला आहे, ते घालून थोडंसं म्हटलं ताट झाकून ठेवा म्हणजे तिला छान असं तेल सुटोसपर्यंत ती त्याच्यामध्ये परतली जाईल. तर आता मी काय करणार आहे, त्याच्यावर मस्त आपली जी रानातली कोथिंबीर आहे ती बारीक चिरून वरून घालायची आणि ताट झाकून परत एकदा ठेवायचं आहे. असं वजडी फ्राय तुम्ही खाल्ले का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी वजडी फ्राय बरेच वेळा बनवते, पण त्याचा काय मी व्हिडिओ घेतलेला नाही. चला म्हटलं बनवते, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल का? जे नॉनव्हेज खातं त्यांना हे माहिती आहे आणि त्यांना ही रेसिपी आवडणार पण. जे खात नाही ना, बऱ्यापैकी जे नॉनव्हेज खातात ते खातही नाहीत हे. त्याच्यामुळे त्यांना काही ही रेसिपी आवडणार नाही. पण जे हे खात आहे ना, त्याला ही रेसिपी नक्की आवडणार आहे. ह्याच्यात मी थोडंही खोबरं घातलेलं नाही आहे. फक्त जे कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर भरपूर सारा चिरून ते घातलेलं आहे. तेवढंच फक्त घालून ही मी वजडी फ्राय बनवली आहे. तुम्ही कसं बनवता कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. ही आपली गावाकडच्या पद्धतीची मस्त अशी वजडी फ्राय आहे. तर चला, तयार झालेली आहे आपली रेसिपी वजडी फ्राय. मस्तपैकी शिजून पण झालेली आहे. तर मग आता छानपैकी सशाला आमच्या कळालेलं आहे की ह्या कढईत बनवलं आहे काय. तर मग आता काय, सगळं आतमध्ये नेऊन घरात आतल्या रूममध्ये झाकून ठेवायचं, नाहीतर आमचा ससा सगळं पाडापाडी करणार. मग रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा.